झाली। दगडफेक करणारा जो आरोपी होता तो पोलिसांच्या ताब्यात आहे। हा दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण आहे असं कळतंय। पोलिसांनी ताब्यात त्याला घेतलेलं आहे। पुंडलिक नगर पोलिसांमध्ये सध्या याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। अतुल सावे यांच्या याच गाडीवरती दगडफेक करण्यात आली। पुंडलिक नगरमध्ये त्यांच्या कार्यालयाच्या समोर ही गाडी उभी होती आणि त्याच वेळेला एका व्यक्तीने या गाडीवरती दगडफेक केली आहे। साधारणपणे अर्ध्या तासाच्या पूर्वीची ही घटना आहे। अतुल सावे हे यावेळेला कार्यालयामध्येच उपस्थित होते। दगडफेक करणारा हा जो आरोपी आपण ज्याचा फोटो पाहतो आहोत त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र हा आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी माहिती देतात आपल्याला। रवी, यामिनी आत्ताच या थोड्या वेळापूर्वी सावेंचे ड्रायव्हर आहेत त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे की एका व्यक्तीनं साधारण अर्ध्या तासापूर्वी अतुल सावे यांचं पुंडलिक नगरमध्ये कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर गाडी उभी असताना त्याच्यावरती दगडफेक केली। खरं तर अतुल सावे कार्यालयात होते आणि ते जाण्याच्या तयारीत होते। मात्र एका व्यक्तीनं ही दगडफेक केल्यानंतर त्या तरुणाला तिथल्या लोकांनी धरलं आणि पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। या ठिकाणी पोलीस गुन्हा दाखल करत आहेत। सदर जो आरोपी आहे दगडफेक करणारा तो मनोरुग्ण असल्याची देखील माहिती मिळत आहे। साधारण अर्ध्या तासापूर्वी ही सगळी घटना घडलेली आहे। अतुल सावेंचे जे चालक आहेत त्यांनी ही तक्रार या ठिकाणी दिलेली आहे। अतुल सावे हे गाडीमध्ये नव्हते, ते कार्यालयामध्ये होते आणि कार्यालयाबाहेर म्हणजे पुंडलिक नगर येथे त्यांचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर ही गाडी लावलेली होती। थोड्या वेळानंतर अतुल सावे त्या ठिकाणी गाडीमध्ये बसणार होते अशी देखील माहिती आहे। मात्र या व्यक्तीने त्या गाडीवरती अचानक अशी दगडफेक केली आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलंय। माझ्या मागे असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये हे तक्रार देण्याचं काम सुरू आहे। थोड्याच वेळात गुन्हा दाखल होईल। पोलिसांची जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार हा आरोपी जो आहे तो मनोरुग्ण असल्याची माहिती मिळते। यामिनी, अगदी रवी, धन्यवाद माहितीसाठी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। शिळफाटा ते घणसोली हा बोगदा आज पूर्ण झाला।